हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे डे 41. आज एक 1% इम्प्रूव्हमेंट म्हणून आज एक 1% इम्प्रूव्हमेंट म्हणून मी काय करतो, माझं बुक रिडिंगचं थोडंसं बंद पडायला, तर आजपासून वापस सुरू करतो. आणि काल काय झालं, काल मी म्हणजे आमचं सिनियर संग इंटरॅक्शन होतं. आम्हाला सिनियरला काय क्वेश्चन विचारायची हे दिली ती, म्हणजे परमिशन दिली ती. मी क्लासमध्ये होतो. सरनं विचारलं की बापा कोणाला काय प्रश्न आहे का, काय काय तुमचे क्वेश्चन आहेत का. तर कोणीच म्हणजे असं समोर येणे गेलं. मुलीमध्ये 2-3 मुली आल्या. मी सरला काय विचारलं की भाई, मी सर विचारू का, म्हणजे माझं कम्युनिकेशनचं ते एका सरनं दिवसभर क्लास घेतलं होतं. मी म्हणलं त्याचं नाव लक्षात येईना मला, पण त्याच्या कम्युनिकेशन याच्याबद्दल मी विचारू शकतो का. ते म्हणले सर विचार, तुझा क्वेश्चन चांगला आहे. मग मी विचारायला गेलो समोर. तर समोर गेल्यावर आधी म्हणलो गुड आफ्टरनून म्हणलो सगळ्याला. आणि त्याच्यानंतर मी लगेच बोलायला सुरुवात केली की लगेच ते काय झालं, म्हणजे बोलता ते येणे गेलं, पण मी कशा बोलायले, हाताशी चल कापू लागले, हात कापू लागले. म्हणजे असं इतकं भेव वाटलं लागलं मला, म्हणजे कशामुळं म्हणजे ते भेव वाटं नाही गेलं म्हणा, पण माझा ते चलचल हातपाय कापू राहिले मैले, म्हणजे ते हे. आणि इतकं म्हणजे माझं कम्युनिकेशनचा मला त्याला इम्प्रूव्हमेंट करायचं. आणि मी आता बी कसं आहे म्हणजे काय, मी ते झालं. आणि मला मग खूप म्हणजे माझ्या सिनियरनं सजेशन दिलं की भाई, म्हणजे खूप सजेशन दिलं की नेमकं काय करतो म्हणले, आधी मित्रासोबत बोल म्हणले, आधी मित्रासोबत बोल, त्याच्यासंग हे कर, कम्युनिकेशन कर, आणि नंतर मग स्टेजवर हे करतं. मग मी काय म्हणलो, मी तर स्टेजवर भाग घेतला आहे. मग त्याच्यानंतर एका एका सिनियरनं काय सांगितलं की मला, तू काय कर म्हणे, ते परिपाठ होते ना सकाळ सकाळी, ते थॉट ऑफ द डे, पुन्हा आजचं पंचांग, हे ते म्हणजे जर कोणी ॲबसेंट असलं तर तू ते पंचांग घे, आणि त्याच्यावरून तुझी प्रॅक्टिस होती बोलायचं याचं त्याचं. समोर येऊन बोललं की थोडंसं डेअरिंग वाढती. तेवढं ऐकलं. आणि त्याच्यानंतर काय केलं मी, त्याच्यानंतर सगळ्याला बोलणं झालं. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो जेवण घेऊन, म्हणजे रूमवर आलो. इकडं जेवण हे केलं दुपारचं. आणि त्याच्यानंतर वापस आम्ही कुठे गेलो, कॉलेजला गेलो. तर तिथं हे केलं, कॉलेजला गेलो. तर कॉलेजवरून पुन्हा वरी गेलो. तर वरून पुन्हा खाली आलो त्या ह्याच्यासाठी, प्रोग्रामसाठी गेलो. तर तिथं प्रोग्राम सुरू झाला. मग एका मुलीचा नाव घेतलं. त्या मुलीनं बी काय सांगितलं, तिचं मत सांगितलं, म्हणजे तिला कसं वाटलं या 15 दिवसामध्ये. त्याच्यानंतर 2-3 मुलीनं सांगितलं. त्याच्यानंतर एक शाकीर होई, त्यानं सांगितलं. कारण मुलामध्ये एकानं बी काहीच प्रेझेंटेशन केलं नव्हतं ना, त्याच्यामुळे शाकीर गेला आणि त्यानं प्रेझेंटेशन केलं. त्याच्यानंतर आला टाईम शायरीचा टाईम आला. आणि शायरीला आधी एका मुलाने शायरी घेतली. शायरी म्हणजे त्याची खतरनाक त्याच्यानंतर आला बघा माझा नंबर आला. आणि मग मी काय केलं, मला तर आधी लय असं काय बरू लागलं, हात घेताचं घामावं लागला. तरी बी समोर गेलो. आधी सांगितलं ही माझं फर्स्ट टाईम आहे, आणि सगळ्यांना मुडकी हालिले. मग त्याच्यानंतर काय केलं, मी शायरी जे म्हणायला सुरू केली, पहिली म्हणली, दुसरी म्हणली, तिसरी म्हणली, मुंडका वरी केलाच नाही. आता त्या मोहनने व्हिडिओ बनवला आहे माझा, परत मी बघू कसा बनला आहे काय. मला बी तेच म्हणजे असं कम्युनिकेशनचा थोडासा इम्प्रूव्ह करणं आहे. आणि हे जे व्हिडिओ बनवलो ना आता मला थोडं करीत काय करणं आहे की हेच व्हिडिओ बनवीत मला आधी माझ्या रूममधल्या समोर बनवायचं आहे, मग कॉलेज मित्रासमोर बनवायचं आहे, आणि त्याच्यानंतर मग बाहेरच्या पब्लिक एरियामध्ये बी व्हिडिओ बनवायचे आहेत ना. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, मला हे जे कम्युनिकेशन आहे, जे भेव आहे ना माझ्यामधलं, ते फिनिशच करायचे, खतमच करायचे डायरेक्ट. मला भेवच वाटलं नाही पाहिजे बोलायला समोर स्टेज डेअरिंग अशी वाढवायची की बस. आता मी म्हणलो होतं ना, मी का ऑपॉर्च्युनिटी आली तर मी घेणार. मी तसंच, आता मी जर इतका हालत लकलं जर म्हणजे इतका जर हे करीत असेल, तर तुम्ही बी करा. काय नाही रे, म्हणजे थोडंसं आता मला तिथं काहीच वाटलं नाही राव. म्हणजे स्टेजवर तेवढं भेव नाही वाटलं, म्हणजे सुरुवातीला तरी जर हातपाय कापू लागले, पण जेव्हा स्टेजवर मी म्हणू लागलो ना, तेव्हा मला तेवढं काय वाटलं नाही तिथं. त्याचं 2-3 कारणं असतील. मी लक्ष बी नव्हतं मला, म्हणजे लक्ष वाचण्यातच होतं ना, ते बघून वाचू लागलो शायरी, त्याच्यामुळं काय वाटलं नसेल. शायरी बी मी काय केलं तर काल यूट्यूबवरला बघून शायऱ्या, म्हणजे यूट्यूबवरला तिथून बघितल्या, ऐकल्या, मला चांगल्या वाटल्या, मी लिहिल्या आणि त्याच म्हणल्या.
पण मग काय होतं, मला काय करायला पाहिजे होतं, मी आता शायरी आहे ना आणखी थोड्याशा शिक्षकाबद्दल लिहायला पाहिजे होत्या, थोड्या चांगल्या पण शायऱ्या लिहायला पाहिजे होत्या ना. थोडं एक मला वाटलं थोडंसं प्रिन्सिपल सर मला कसं काहीतरी म्हणले, पण मला तर वाटत नाही काय, म्हणजे सर मजाकमध्येच म्हणले असते. मला काय मला आहे ना, मी जर विचार करीत राहा, मी जर समोरच्याचा विचार करीत राहतो तर मी जगणंच विसरून जाईल. इथं आहे ना, म्हणजे कसं मला असं असं दाबून ठेवल्यावर वाटायले, मला असं मोकळं राहता येईल झालं. हॉस्टेलला राहिलो मी, पण मला जर मोकळं राहावं वाटते, मला असं माझ्या मनासारखं वाटते. मस्त निवांत राहणं घेणं खाचणं. ते माझ्यामधलं जे बारकं पोरगं आहे का, ते मरायला इथं कसं बी वागणं, कसं म्हणजे कसं वागायचं जमत नाही म्हणा. आता बारकं पोरं मारावंच लागणार आहे ना. पण मग तरी बी एक, कारण की आता डॉक्टर व्हायचं ना, डॉक्टरची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी आतामध्ये मग स्वतःमध्ये घ्यावं लागेल ना. आणि आत्ता बी कॅमेराला काय भ्यालो काय माहीत, कॅमेरा म्हणजे स्वतःलाच बघायला आणि बोलायला भेव वाटायली. तेच त्याच कम्युनिकेशनचं जर हे करायचे. बरं ठीक आहे चालतं आहे, आजचा व्हिडिओ लय मोठा झाला, आज 6-10 मिनटं झाली. बरं ठीक आहे चालतं. आता काय खेळ सुरू येतं, खेळामध्ये पार्टिसिपेट केले रनिंगमध्ये. तुमचा भाऊ फक्त रनिंगमध्येच पळू शकतो. व्हॉलीबॉल जराच येतं. पुन्हा काय क्रिकेटचं तर बाबा, क्रिकेटचं तर लेजंडच आहे मी. क्रिकेट खेळायला लागला तर बस जिंकणाऱ्याला हरवून येतो रे भाई. त्याला क्रिकेट मी म्हणजे माझ्यामुळे 2-3 वेळाचं हरवले आहेत पोर, त्याला क्रिकेटच खेळत नाही. कारण की कॅच सुटत ती म्हणा, आणि 6 ओव्हरमध्ये मला 1-2 रन निघत नाही, तर म्हणजे ते किती शार्ट. त्याच्यात नको, मी म्हणलं कसं आहे इथं पुन्हा सिनियर लयच हे करायचे, हारलं ते यामुळे हारलं म्हणून त्याच्यानं काही नाही. व्हॉलीबॉल घेणार आहे मी एक, आणि त्याची प्रॅक्टिस म्हणजे स्वतःचाच व्हॉलीबॉल घेणार आहे, स्वतःचीच प्रॅक्टिस सुरू करणार आहे. मला खेळायचे, मला ज्या ज्या गोष्टी नाही केल्यात ना त्या सगळ्या गोष्टी करायच्या इथं. बरं ठीक आहे चालतं आहे, उद्या भेटू.